मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दिवाळीत सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट। केंद्र सरकार लवकरच 12 आणि 28% जीएसटी दर कमी करणार। पंतप्रधान मोदींची घोषणा। जीएसटीचे नवे दर 5% ते 18% करण्यात येणार। ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार। मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीसह नाशिक महापालिकेवर ठाकरे बंधूंचीच सत्ता येणार। संजय राऊतांकडून युतीची पुष्टी। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालवून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलं। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचा सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढवणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे 2 शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात। मंत्री भरत गोगावलेंकडून रायगड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ध्वजारोहण, तर गोगावले ग्रामपंचायतीच्याच लेव्हलचे संजय राऊतांचा खोचक टोला। जिल्ह्याचं असो किंवा ग्रामपंचायतीचं ते ध्वजारोहणच असतं, मात्र संजय राऊतांच्या नशिबी ध्वजारोहण करणं नाहीये। भरत गोगावलेंचं सुद्धा टीकेला प्रत्युत्तर। दोन 2019 मध्ये महाजनांच्या सांगण्यावरून सीमा हिरेंनी मदत केली, मात्र विधानसभेत माझ्या बदनामीचा प्रयत्न। सुधाकर बडगुजरांचा महाजनांसमोरच हिरेंवर निशाणा, तर दोघांमध्ये कुठलाही वाद नाही, सगळं सुरळीत होईल, महाजनांकडून स्पष्ट। गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण, तर जळगावकडेही लक्ष द्या, मतदारसंघाला विसरू नका। पालकमंत्री पदावरून छगन भुजबळांची महाजनांना कोपरखळी। भाजपचा व्हायरस अजितदादांच्या आणि शिंदेंच्या पक्षाला फोडतोय। कोकणातील नेत्यानं अजितदादांचा पक्ष हायजॅक केलाय, रोहित पवारांची तटकरेंवर टीका। तर रोहित पवार हे बालिश, त्यांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही। रोहित पवारांनी आपल्या पक्षातील कुरघोडी बघाव्यात, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तर मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध व्यक्त। जलील यांच्याकडून घरी बिर्याणी पार्टी। छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना सुद्धा या पार्टीचं निमंत्रण। मांस विक्री बंद असताना बिर्याणी केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा। भाजपचे आमदार संजय केणीकर हे थेट छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या घरी कारवाईची केली मागणी। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन, तर पालिकेच्या मुख्यालयासमोर कोंबड्या हातात घेऊन निदर्शनं। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। माधान या गावाला पुराचा वेढा। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सोनोरी गावाचाही संपर्क तुटला, तिथलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत। जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। कसुरा नदीला आलेल्या पुरामुळे पुलावर पाणीच पाणी। परतूर आष्टी मार्गावरील वाहतूकही पूर्णपणे ठप्प, शेतीचंही प्रचंड नुकसान। भीमाशंकर मंदिर भाविकांनी गजबजलं, दर्शनासाठी लांबच लांब रांगा। भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर 10 किलोमीटरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी, तर 15 ऑगस्ट आणि सलग सुट्ट्या आल्यामुळे अलोट गर्दी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।